टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण DMERचे PIQ क्वेश्चन सिरीज पेपर बघत आहोत. तर यामध्ये आपण इंग्लिश विषयाचे जे काही पार्ट आहेत ते पार्ट आपण चालू केलेले आहेत. यामधला तिसरा पार्ट आपण आज बघणार आहोत. जवळपास या पार्टमध्ये 30 क्वेश्चन्स आपण कव्हर अप करणार आहोत. तर चला, क्वेश्चन नंबर 1. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. One of them may contain a spelling error. स्पेलिंगचं एरर आहे तर आपल्याला ओळखायचं. Select the part that contains the error from the given option. If you don't find an error, mark no error as your answer. तर आपल्याला स्पेलिंगची मिस्टेक याच्यामध्ये ओळखायची आहे. स्पेलिंगचा एरर याच्यामध्ये दिलेला असेल तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण सेंटेन्स पाहूयात. The main thing about these birds is that they are commonly found in group and creates lots of noise. एक मुख्य गोष्ट पक्ष्यांमध्ये आपल्याला कॉमनली पाहायला मिळते, ते मोठ्या प्रमाणात काय करतात, नॉईज करतात, आवाज करतात किंवा गोंधळ करतात. तर आन्सर नंबर 1 आहे नो एरर. यामध्ये कोणत्याही प्रकारचा एरर आपल्याला दिसत नाही. क्वेश्चन नंबर 2. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम्स ऑफ द गिवन वर्ड. याच्यामध्ये आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. ॲसेंडेडचा समानार्थी शब्द आहे क्लाइंब. म्हणजे ॲसेंडेड म्हणजे चढणे किंवा चढता क्रम, क्लाइंब म्हणजे चढणे. अशा प्रकारे हा शब्द आहे. क्वेश्चन नंबर 3. पार्ट्स ऑफ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर. अरेंज द पार्ट इन करेक्ट ऑर्डर टू फॉर्म मिनिंगफुल सेंटेन्स. जंबल सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्याला आपण सिक्वेन्शियल लावायचे आहेत. तर डायरेक्ट आपण ॲन्सर बघूयात. ॲन्सर नंबर 2 आहे ABDC. ए पहिल्यांदा येणार द बीचेस ऑफ गोवा. गोवामधले जे बीचेस आहेत ते. नंतर B विल वॉर्म युअर स्पिरिट. जशा प्रकारे स्पिरिट असते, इच्छा असते, तशा प्रकारेच ते गरम आहेत. नंतर D इन द सन अँड रिलॅक्स युअर माइंड. म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये आपला जो माइंड आहे किंवा मन आहे ते रिलॅक्स राहते. क्वेश्चन नंबर 4. सिलेक्ट द सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन. तर आपल्याला जे व्यवस्थितरित्या पंक्च्युएशनचं सेंटेन्स असेल ते आपल्याला चूज करायचं आहे. यामध्ये ॲन्सर नंबर 4 आहे व्हेन आर यू लिव्हिंग. व्हेन आर यू लिव्हिंग. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमे आहेत 2 आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क नंतर इन्व्हर्टेड कॉमा. म्हणजे व्हेन आर यू लिव्हिंग, तू केव्हा सोडले. क्वेश्चन नंबर 5. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. आता हा वर्ड दिलेला आहे जेंटल म्हणजे शांतता, शीतल, आणि त्याचा अँटोनिम्स आहे ॲन्सर नंबर 2 हॅश. हॅश म्हणजे कर्कश. जेंटल म्हणजे शांत शीतल आणि हार्श म्हणजे कर्कश. क्वेश्चन नंबर 6. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू पार्ट्स. खालचं वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं सेंटेन्स आहे. वन ऑफ देम मे कंटेन स्पेलिंग एरर. त्याच्यामध्ये स्पेलिंग एरर आहे तो आपल्याला शोधायचा आहे. सिलेक्ट द पार्ट दॅट कंटेन्स द एरर फ्रॉम द गिवन ऑप्शन. इफ यू डोंट फाइंड एनी एरर, मार्क नो एरर ॲज युअर ॲन्सर. सेंटेन्स आहे इंडिया हॅज अ गुड पार्ट ऑफ इट्स पिरॅमिटर इन पेनिन्सुलर शेप विथ स्प्रेव्लिंग सीज ऑन बोथ द वेस्ट अँड द ईस्ट, राउंडिंग अप द इन द साऊथ. तर भारताच्या की समुद्रकिनाऱ्याविषयी इथं विचारण्यात आलेला आहे आणि त्याचा जो कर्व आहे तो पेनिन्सुलर सारखा शेप आहे. तर साऊथमध्ये बरोबर आपण वेस्ट, ईस्ट आणि साऊथमध्ये आपण व्यवस्थितरित्या फिरू शकतो. तर यामधील जे एरर आहे ते आहे इन अ पेनिन्सुलर शेप विथ स्प्रेविंग सीज. क्वेश्चन नंबर 7. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता फिल इन द ब्लँकमध्ये मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड आपल्याला फिल करायचा आहे. अनुज रेग्युलरली. ॲन्सर आहे आपला व्हिजिट्स
द लायब्ररी. अनुज हा लायब्ररीला रेग्युलरली काय करत होता, भेट देत होता. तर याच्यामध्ये जर म्हटलं आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स इथं वापरण्यात आलेला आहे. विजिट्स. क्वेश्चन नंबर 8, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट antonyms of the word given in bracket to complete the sentence. The lane was too. antonyms आपल्याला घ्यायचं आहे. वाईड फॉर द बस टू पास थ्रो. आता वाईडचा अँटोनिम्स काय, नॅरो. वाईड म्हणजे विस्तीर्ण, नॅरो म्हणजे अरुंद. अरुंद. द लेन वॉज टू नॅरो, खूपच अरुंद होती. फॉर द बस टू पास थ्रो, आणि त्या बसला तिथून जायचं होतं. क्वेश्चन नंबर 9, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. युअर पॅरेंट्स, फिल इन द ब्लँक्स, प्राऊड ऑफ यू. तर ह्याच्यामध्ये फ्युचर टेन्समधला आहे. युअर पॅरेंट्स विल बी प्राऊड ऑफ यू. तुमच्या वडिलांना तुमच्यावरती गर्व किंवा अभिमान व्हायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 10, पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन अ जंबल ऑर्डर. अरेंज द पार्ट्स ऑफ इन अ करेक्ट ऑर्डर. ऑर्डर सिक्वेन्शियल लावायचा आहे. डायरेक्ट आन्सर को आन्सर नंबर 2, CDAB. मालवा द प्लेट्यू रिजन ऑफ वेस्टर्न MP. मालवा हे जे प्लेट्यू रिजन आहे वेस्टर्न MPचा, पश्चिम MPचा. DI नंतर ट्रॅडिशनली ग्रीव ओनली, पारंपरिकरित्या वाढवणे फक्त. नंतर आहे अ सिंगल अनइरिगेटेड क्रॉप ऑफ व्हीट ऑफ चना. त्याच्यामध्ये सिंगल इरिगेटेड होते क्रॉप. कोणकोणती पिके घेतली जातात, व्हीट आणि चना, गहू आणि चना. आणि नंतर B आहे ड्युरिंग द रब्बी विंटर सीझन, म्हणजे ज्यावेळेस हिवाळा चालू होतो त्या ऋतूमध्ये. क्वेश्चन नंबर 11, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ॲप्रोप्रिएट ऑप्शन आपल्याला फिल इन द ब्लँक्समध्ये फिलअप करायचं आहे. दे फिल इन द ब्लँक द मार्केटिंग साइड ऑफ द प्रोडक्ट वेल. आन्सर नंबर 1, हँडलेड. क्वेश्चन नंबर 12, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. या प्रोवर्बचा आपल्याला मिनिंग शोधायचं आहे. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड. म्हणजेच बोलण्यापेक्षा, मोठ्याने बोलण्यापेक्षा कृती करणे केव्हाही चांगलं. तर यासाठी आन्सर नंबर 3, व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू से. आता तुम्ही जास्त इम्पॉर्टंट कशाला देता ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 13, द फॉलोइंग सेंटेन्स बीन डिवायडेड इंटू पार्ट्समध्ये दिलेलं आहे. त्याच्यामधलं जे काही एरर आहे ते एरर शोधायचं आहे. ओव्हर 800 न्यू ट्रेन्स वेअर इंट्रोड्यूस इन द लास्ट 5 years. तर याच्यामधलं जे एरर आहे ते स्टार्टिंगचं सेंटेन्स आहे ओव्हर 800 न्यू ट्रेन्स. तर याच्यामध्ये आपल्याला काय, ओव्हर EIGHTHUNDERED न्यू ट्रेन्स हे काय आहे, याच्यामधलं एरर आहे. क्वेश्चन नंबर 14, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट टू कम्प्लीट द सेंटेन्स. द अँटोनिम शोधायचं आहे. ग्लूमी वेदर मेड एव्हरीवन फील एक्स्टॅटिक. म्हणजेच वेदर असं झालं आहे. ग्लूमीचा जो अँटोनिम्स आहे तो चीअरफुल. द चीअरफुल वेदर मेड एव्हरीवन फील एक्स्टॅटिक. म्हणजे चीअरफुल वेदर हे चांगलं झालेलं आहे, सर्वांना आनंद होत आहे. क्वेश्चन नंबर 15, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम्स इन द गिवन सेंटेन्स. ॲप्रोप्रिएट मिनिंग आपल्याला शोधायचं आहे इडियम्समधलं, फ्रेजेसमधलं. द निडेड टू पुल स्ट्रिंग्स. निडेड म्हणजे गरजच नाही, पुल स्ट्रिंग धागा किंवा दोर ओढण्याचा. गेट हरी ॲडमिशन इन टू द न्यू स्कूल. म्हणजे त्या हरीला नवीन शाळेमध्ये काय करायचं आहे, ॲडमिशन करायचं आहे. तर आन्सर नंबर 3, सिक्रेटली यूज इन्फ्लुअन्स. म्हणजे रहस्यमय वापर. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 15 क्वेश्चन्स बघितलेले आहेत.
पुढील 15 क्वेश्चन्स आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ जास्त लेंथली व्हावा नाही म्हणून आपण समोरील व्हिडिओमध्ये पाहू.